SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी शुभांगी पाटील. 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये असणाऱ्या मुलांसाठी अतिशय युजफुल असे व्हिडिओ घेऊन आले आहे. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवरती ऑल एक्झाम्सचे वर्षभराचे ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर देखील आहेत. मी नवीन जशा व्हिडिओ टाकेल तशा त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि या सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला दिसण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. आत्ता आपण 10th स्टँडर्ड मराठी अक्षर भारती पुस्तकातील पोएम नंबर 5 2 दिवस ही पाहणार आहोत. कविता पहा, पेज नंबर 17वर 2 दिवस ही कविता आहे. 5th नंबरची ही पोएम आहे. कवितेला सुरुवात करण्याआधी मी या कवितेचे कवी सांगते. कवी नारायण सुर्वे यांनी ही कविता लिहिली आहे. कवी नारायण सुर्वे हे सगळ्यांना माहीत आहे, पण त्याविषयी मी फक्त नारायण सुर्वेंविषयी 2 शब्द तुम्हाला आधी सांगते. कवी नारायण सुर्वे जे आहेत त्यांचं पूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे असं आहे. नारायण सुर्वे यांचं वैशिष्ट्य असं आहे की भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरव त्यांचा केलेला आहे. त्यानंतर या नारायण सुर्वे जे आहेत त्यांचं मुंबई परळ येथे लहानपण गेलेलं आहे. त्यांचे वडील कापड गिरणीत होते. कापड गिरणी कामगारांना अतिशय कमी पगार होता. त्यामुळे नारायण सुर्वे हे अतिशय गरीब कुटुंबातले होते. परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यामुळे ही कविता त्यांनी स्वतःच्या अनुभवातून गरिबीतल्या जीवनाविषयी लिहिली आहे. नारायण सुर्वे यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनावरच ही कविता आहे. त्यामुळे ही कविता जी आहे ती वास्तव आहे, खरीखुरी आहे. 2 दिवस या कवितेतून कवी नारायण सुर्वे यांनी कष्ट करून दुःखाचा सामना करत असलेले जीवन जगणाऱ्या कष्टकरी कामगाराचे दुःख आणि वेदना यांचे चित्रण या कवितेतून केले आहे. आता आपण कवितेला सुरुवात करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. या 2 ओळीतून कवी आपल्याला असं सांगत आहेत की कामगाराचं आयुष्य हे मोजून 4 दिवसांचं आहे आणि त्यातील 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले आहेत आणि 2 दिवस दुःखात गेले आहेत. त्यानंतर खाली शब्द आहे डोईवर उन्हाळे. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. डोईवर याचा अर्थ आहे डोक्यावर आणि उन्हाळे म्हणजे संघर्ष आहे. या ठिकाणी उन्हाळे याचा अर्थ संघर्ष, कष्ट असा याचा इथे अर्थ आहे. कामगार यांचं जे जीवन आहे ते 4 दिवसांचं आहे आणि या 4 दिवसांचा हिशोब करताना कामगाराचं असं इथं चित्रण केलं आहे की अजून किती त्याच्या आयुष्यामध्ये उन्हाळे राहिले आहेत, म्हणजे अजून त्याच्या आयुष्यामध्ये किती कष्टाचे दिवस राहिले आहेत, किती संघर्षाचे दिवस बाकी आहेत. उन्हात जसे आपल्याला चटके बसतात तसे त्याच्या आयुष्यात अजून त्याला किती चटके बसणार आहेत असं इथं कवीला आपल्याला सांगायचं आहे. पुढे पहा, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. बर्बाद याचा अर्थ नष्ट झाली. शेकडो वेळा चंद्र आला. चंद्र रोजच येतो. शेकडो वेळा म्हणजे 100 वेळा इथे असा अर्थ आहे. रोज आकाशामध्ये चंद्र येतो, रोजच तारे येतात, धुंद रात्री येतात, पण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही कामगाराला. कारण आकाशातल्या चंद्राचा आनंद घेत बसला जर कामगार तर भाकरीचा चंद्र कुठून मिळणार जगण्यासाठी, पोटासाठी. भाकरी महत्त्वाची आहे. भाकरी म्हणजे जेवणच नाही. भाकरी याचा अर्थ इथं त्यांना असं सांगायचं आहे की जेवणच जर मिळालं नाही तर जगायचं कसं. भाकरी मिळवण्यासाठी अतिशय कष्ट, संघर्ष करावा लागतो. पोटासाठी सगळ्या आनंदावर पाणी सोडावं लागतं. या टीझभर पोटासाठी झगडावं लागतं. त्यामुळे तो जगण्यातला आनंद मिळवू शकत नाही. त्यामुळे रोज जरी चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली तरी इथे कामगाराला त्याचा आनंद घेता येत नाही. तर भाकरीचा चंद्र शोधण्यात त्याची जिंदगी बर्बाद होते, म्हणजे नष्ट होते, असं या 2 ओळीतून कवीला आपल्याला सांगायचं आहे. खाली पहा, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हे हात माझे सर्वस्व. सर्वस्व म्हणजे सारे काही.
एव्हरीथिंग याचा इथे अर्थ आहे सर्वस्व म्हणजे सारं काही. हे हात माझे सगळं काही आहे, पण दारिद्र्याकडे गहाणच राहिले. दारिद्र्याकडे म्हणजे गरिबीकडे गहाणच राहिले. बघा, काही गोष्टी आपण गहाण ठेवतो. सोनंसुद्धा आपण गहाण ठेवतो, म्हणजे तारण ठेवतो, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण पैशासाठी काही गोष्टी घरातल्या आपण गहाण ठेवतो. तसं कामगार असं म्हणत आहेत की जे माझे सर्वस्व असलेले सारं काही माझं ज्याच्यावर अवलंबून आहे असे माझे हातच या गरिबीकडे मी गहाण ठेवले आहेत. कधी माना उंचावलेले, म्हणजे कामगार असं म्हणतो की बऱ्याच वेळा मी खूप चांगल्या हातांनी मी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे माझी मान उंच झाली आहे. ती या हातांनी, या हातांच्या शक्तीनीच मला दिली आहे, मान उंचावून केलेली आहे, दिलेली आहे. पण कधी कलम झालेले पाहिले. कलम झालेले म्हणजे अपमान झालेले असा इथे अर्थ आहे. म्हणजे कामगारांनी एवढं चांगलं सगळं काम करून त्याची मान बऱ्याच वेळा ताठ झालेली असते. पण कधी कधी काम इतकं चांगलं करूनही, खूप चांगलं कामगार काम करतो, पण तरीसुद्धा त्याला अतिशय अपमान शांतपणे सहन करावा लागतो. आणि जीवन जगत असताना पोटासाठी त्याला शांत बसून हे सगळे अपमान सहन करून जगावं लागतं, असं कवींनी या 2 ओळींमध्ये आपल्याला सांगितलं आहे. खाली पहा, हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, अश्रू म्हणजे डोळ्यातलं पाणी, आणि वाळवले नाहीत म्हणजे कोरडे केले नाहीत. पण असेही क्षण आले, क्षण म्हणजे काही वेळा अशीही काही वेळ आली तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. सहाय्यास म्हणजे मदतीस, अश्रू म्हणजे डोळ्यातलं पाणीच काही वेळा या कामगाराच्या मदतीला धावून आलं आहे. म्हणजे कामगाराला इथं कवीला असं सांगायचं आहे की कामगाराला त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा कितीतरी वाईट प्रसंग येतात, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू म्हणजे पाणी येतं. पण प्रत्येक वेळी कामगार अश्रू वाळवत बसत नाही, तर संकटाबरोबर संघर्ष करतो. पण काही वेळा हे अश्रूच त्याच्या मदतीला धावून येतात. म्हणजे पहा, अश्रूच मदतीला धावून येतात म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की कामगार हा एकटा असताना तो भरपूर रडत असावा, की जेणेकरून त्याचं मन मोकळं हलकं झाल्यासारखं वाटत असावं त्याला, असं इथे कवींना आपल्याला सांगायचं आहे. आता आपण खालच्या 2 ओळी पाहूया. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. इथे काही शब्दांचे अर्थ बघा. दुनिया म्हणजे जग, हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, अगा म्हणजे असा, जगमय म्हणजे पूर्ण जगाची काळजी करणारा, पेलावे म्हणजे तोलून धरणारा किंवा तोलून धरणे, असा याचा अर्थ आहे. आता या ठिकाणी कवी असं म्हणत आहे की कामगारांनी कायम जगाचाच विचार केला, सगळ्या माणसांचाच विचार केला. जगाची सुखदुःख ही माझीच आहेत असं मानून निस्वार्थीपणाने, कोणताही स्वार्थ मनात न धरून तो सतत कायम काम करत राहिला. दुःख सहन करून दुःखावर कशी मात करायची, धीर धरून पुन्हा आयुष्य कसं जगायचं, हा अनुभव हा कामगार जगाच्या शाळेतच शिकला आहे, किंवा कामगाराला हा अनुभव जगाच्या शाळेतच शिकायला मिळला आहे. खालच्या 2 ओळी पहा. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. झोतभट्टी शेकावे पोलाद. तर झोतभट्टी याचा अर्थ काय आहे, तर लोखंड, पोलाद म्हणजे लोखंड, आणि लोखंड वितळण्यासाठी खूप तापमानावर आगीची भट्टी लावली जाते, म्हणजे ती झोतभट्टी असते. आता हे लोखंड म्हणजे पोलाद मेल्ट होतं, वितळतं, आणि त्या वितळण्यासाठी जेवढ्या मोठ्या तापमानाची आगीची गरज असते, तसंच माझ्या आयुष्यात सुद्धा या आगीप्रमाणे खूप सारे चांगले वाईट अनुभव आले, खूप अडचणी आल्या, आगीप्रमाणे अडचणी आल्या. पण अशाच ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींची मात करता करता, अडचणींवर तोडगा काढता काढता ह्या सगळ्या ज्या काय आहेत ह्या अडचणी शेकून निघाल्या आहेत, असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले आहेत कामगाराला, आणि 2 दिवस दुःखामध्ये कामगाराचे गेले आहेत, असं कवींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे.
याच जगामध्ये चांगले वाईट अडचणींचे अनुभव घेऊन कामगाराला कसं पुन्हा एकदा नव्या उमेदीने जगावं लागतं हे या कवितेतून कवींनी आपल्याला सांगितलं आहे. अशा प्रकारे ही कविता या ठिकाणीच पूर्णपणे एक्सप्लेन करून झालेली आहे. माझ्या अशा सगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. धन्यवाद.